आणि तेव्हा अजून एक किल्ला दिसतोय हा ट्रेक करण्यासाठी एकदम. लेट्स गो. पण पहिला हा दुसरा आणि त्या साईडला एक तिसरा. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा भटकंती भाऊ. आज आपण एका नव्या किल्ल्यावर जाणार आहे आणि त्या किल्ल्याचं नाव आहे तिकोना फोर्ट. आज आपल्याबरोबर अजून एक व्यक्तिमत्व आलेले आहेत, आपले मित्र आशिष दळवी. आपण त्यांच्यासोबत जाणार आहे. आता ट्रेकिंग चालू झालेली आहे. पायवाटेतून वरती गेल्यावर आपल्याला पायऱ्या वगैरे काय भेटणार आहे. आशिष, काय एक्सपिरियन्स आहे तुमचा आता सध्या? खूप दिवसांनी सोबत चाललोय. चला, खूप दिवसांनी प्लॅन झालाय. कोरेगडच्या आधी आपण तिकोना फोर्ट करणार होतो, पण त्याला काही टाइम झाला नाही कारण की पाऊस वगैरे होता, त्यामुळे थोडा कॅन्सल केलता. पण आता मुहूर्त लागलेला आहे आपल्याला. तर आता आपण चाललोय गडावर. तर बघूया आपण गड. चलो, दम लागला आत्ताच. आशिष, लागला का दम? दमाने होऊ द्या. बॅग द्या, जड झाली की. तिकोना म्हणजेच वितरणगड म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला पुण्यापासनं 52 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासनं 112 किलोमीटर अंतरावर आहे. मध्ये अर्धा ऑटो आलेला आहे, बघा नजारा. तिकोना या किल्ल्यावर येण्यासाठी 3 मार्ग आहे. एक पौड मार्ग आहे, एक लोणावळा मार्ग आणि एक पुणे म्हणजेच कामशेट ह्या साईडने. पवन मावळातील लोहगड, विसापूर, तुंग, त्याचप्रमाणे तिकोना हा किल्ला देखील शिवकाळात महत्त्वाचा मानला जातो. या किल्ल्याचा आकार त्रिकोणी असल्यामुळे या किल्ल्याचे नाव तिकोना असे पडले. तिकोना म्हणजेच 3 कोन असणारा. त्रिकोणी आकाराचा दिसणारा हा किल्ला त्याच्या ह्या आकारामुळे आकर्षणाचा विषय ठरतो. दरवाजा आला. दरवाजा आला. वाह, खतरनाक. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला दगडामध्ये कोरलेली एक देवडी पाहण्यास मिळते. हे आता केलंय काम, हे नव्हतं आधी. आताच गाड्याची आपण मेन दरवाजातून एंट्री केली आणि आता पुढे बघू शकता तुम्ही बुरुज आहेत. या 2 बुरुजातून आत जायचं आपल्याला. अर्ध्या वाटेत आलेलो आहे आपण आणि आता गडावर चाललेलो आहे वरती. अर्ध्या वाटेत येसपर्यंतच गरम व्हायला सुरुवात झाली आहे. आपण जॅकेट काढतोय आता. चला, काम चालू आहे गाड्याचं, काम चालू आहे. गडावर गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दर्शन होते ते महाबली मारुती रायांचे. भव्य अशा मूर्तीचे दर्शन घेऊन आपण निघतो पुढच्या दिशेने. हा किल्ला चढायला एवढं पण अवघड नाही आहे, सोप्पा आहे. वाटा पण ओके मध्ये आहे. म्हणजे ट्रेक करण्यासाठी एकदम मस्त जागा आहे ही. छोटा ट्रेक आहे, जास्त पण मोठा नाही. आता थोड्या वेळात आपण किल्ल्यावर पण पोहोचल. दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात ते वाड्याचे अवशेष.
त्यानंतर गाडाव आपल्याला पाहायला मिळते तळजाई मंदिर, गुफा व कोरीव लेणी. घट दिसायला लागले आपल्याला, थोडासा राहिला आता. त्याला चुन्याचा गाणं म्हणून बोलतात. आता आपल्याला जर जेव्हा नवीन बुरुज बांधायचा असेल किंवा कडा बांधायचा असेल तर त्यावेळेस काय सिमेंट वगैरे नव्हतं. त्यासाठी याच्यामध्ये चुना टाकायचे, त्याच्यात गूळ टाकायचे, त्याचं मिक्सर व्हायचं. तिथे एक लाकूड असायचा, त्या लाकडाचा पॉइंट याला जॉईंट करायचा. त्याला एक बैल लावलेला बैल लावलेला असायचा. बैल चुनाला गोल 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 राऊंड करायचा. त्यावेळेस ते मिक्सर तयार व्हायचं. आणि ते व्हाईट कलरचं दिसतंय, हा सगळा चुनाच आहे. अच्छा, टोटल चुन्याचा घाणा बोलतो आपण त्याला. आता चालू काळामध्ये आपल्या इथली लोक ह्या सगळ्या गोष्टींना डिसमिस करायचा प्रयत्न किंवा असं कोण बाहेरच्या यायचे त्यावेळेस ते करायचे. त्याच्यामुळे आपण काय केलंय, त्या चाकाला दगडी चाक आहे, त्याला आपण आता सिमेंटने लॉक करून ठेवलेलं आहे. अच्छा, कारण लोक आली तर ट्राय करायला बघायचे, त्याच्यामुळे हा एक दगड आपल्या हाताने तुटला होता, त्याच्यामुळे आपण हा दगडला लॉक करून ठेवलाय. आहे तसंच. 10-20% राहिले, फक्त 10-20%. 10-20%. पायऱ्या ओके, पायऱ्या नॉर्मल चला, एकदम भारी. निजामशाहीत असणारा हा किल्ला 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळ व कर्नाळा या किल्ल्यांच्या सोबत आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. वाईला पकडून आता चालू झालं, पाठीवर बसतो. हॅलो, त्यांना जाऊ दे, त्या जाऊ दे. हॅलो, या साईडला तिरपं म्हणजे दम लागत नाही. पायऱ्यांची चढाई एकदम सरळ असल्यामुळे पायऱ्यांच्या दोन्ही साईडला रोप लावण्यात आलेले आहेत. चलो, लेट्स गो. फायनली गाडा पोचलेलो आहे आपण. थोडाच पायऱ्या तर संपलेला आहे, थोड्याशा पायऱ्या असतील आता फक्त. तर आपण तिकोना किल्ल्याच्या त्या भागापाशी आहे. तिकोना म्हणजे 3 कोण असणारा, त्याच्यातली हा एक कोण आहे. हा एक कोण आहे. पुढे आपण गडावर गेल्यावर बुरुजाच्या साईडला, म्हणजेच 2 बुरुज आहेत साईडला, त्या साईडला 2 बुरुज आणि इकडे एक बुरुज, असे 3 बुरुज आहे. म्हणजे 3 कोण आहेत किल्ल्याचे. त्यानंतर आपण पोचतो ते किल्ल्याच्या एकदम वरच्या भागावर. वरच्या भागावर महादेवाचे एक मंदिर आहे.
तर हा गडाचा दुसरा बुरुज आहे. खाली पाहिलेला आपण तो आपण पाहिला हा दुसरा, आणि त्या साईडला एक तिसरा. ह्या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळ परिसरावर देखरेख करण्यासाठी केला जात होता. गडाचा तिसरा कोन. इथे अजून एक किल्ला दिसतोय, हा तुंगी किल्ला आहे. या साईडला अजून एक लोहगड किल्ला आहे. लोहगड आता दिसणार नाही. तर असा होता तिकोना किल्ल्याचा रोमांचक सफर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. त्याचसोबत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.